नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे दिव्यांग लाभार्थी आहेत, विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची अशी नवीन घोषणा केलेली आहे. आणि ही मोठी घोषणा असून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि या नवीन घोषणेअंतर्गत लाभार्थ्यांना महत्त्वाचा जो लाभ आहे, आत्तापर्यंत त्यांना जी अडचणीत होती कागदपत्र सबमिट करण्यासाठी डिजिटल प्रोसेस, याबाबतचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबतची जी घोषणा आहे, मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केलेली आहे. तर नक्की कशी ही घोषणा झाली, नक्की काय यामध्ये त्यांनी सांगितलंय, त्याचबरोबर या घोषणेअंतर्गत जो लाभ मिळणार आहे हा दिव्यांग बांधवांना कशा पद्धतीने मिळणार आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण सुरुवात करूयात. अत्यंत महत्त्वाची अशी जी घोषणा आहे ही करण्यात आली आहे दिव्यांग बांधवांसाठी. तर पाहू शकता यामध्ये जी घोषणा झालेली आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टल बाबत महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. आणि यामुळे दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजनांसाठी कागदपत्र देण्याची गरज लागणार नाही आहे. म्हणजे काय होतं, समजा निराधार योजनेमध्ये दरवर्षी तुम्हाला कागदपत्र तहसीलदार कार्यालय, निराधार शाखेमध्ये जाऊन द्यावी लागत होती. त्याचबरोबर एखादा अर्ज करायचा आहे योजनेसाठी तर त्याला 4-4, 5-5 वेळा कागदपत्र द्यावी लागत होती. आणि तरीसुद्धा बांधवांचा, दिव्यांग बांधवांचा जो अडचण होती, त्यांचा जो समस्या होती, KYC असेल किंवा इतर समस्या, ह्या पूर्ण होत नव्हत्या, अडचणी येत होत्या. कागदपत्र देऊन सुद्धा त्यांचा पूर्ण जो त्यांना लाभ आहे हा मिळत नव्हता. मात्र याबाबतच आता नवीन जी डिजिटल घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये डिजिटल मार्गाने या सोयींचा लाभ आता मिळणार आहे. तर खोट्या प्रमाणपत्रांची समस्या होती, याबाबत काय निर्णय घेतलाय, तर दिव्यांग विभागात खोटी प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये फसवणूक झाल्याच्या घटना ह्या घडत आहेत. आणि या प्रकरणाची चौकशी झाली असून या संदर्भात कारवाई सुद्धा सुरू आहे. आणि या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने विशेष वेबसाईट तयार केली आहे. आपण पाहिले आहे, सगळ्यांना नोंदणी कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. कशी करायची याबाबत सुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता. आता समस्या काय होती की खोटी दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरी आणि अनधिकृत लाभ जो आहे हा घेतला जात होता. त्याच्या आधारे फेक दिव्यांग जे आहेत, बोगस दिव्यांग, हे लाभ घेत होते. यावर उपाय काय शासनाने काढला, तर प्रत्येक व्यक्तीला या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी तुमच्या प्रमाणपत्रांची तपासणी ही केली जाईल. दिव्यांग सहाय्यक पोर्टलची वैशिष्ट्य काय आहेत, तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही दिव्यांग सहाय्यक पोर्टल डिजिटल लॉकर प्रमाणे काम करणार आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना कोणत्याही शासकीय योजनेसाठी किंवा कार्यालयात तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी भौतिक, म्हणजे जी कागदपत्र तुम्ही घेऊन जाता, झेरॉक्स कॉपी असतील तर ही घेऊन जायची गरज नाही आहे. मग दिव्यांग बांधवांसाठीची कोणती योजना असो, यासाठी तुमचे जे ऑनलाईन सबमिट केलेले कागदपत्र असतील ते ग्राह्य धरले जातील. तिथे नोंदणी असेल, व्हेरिफिकेशन असेल तर ते मान्य केले जाईल. तर या पद्धतीने नोंदणी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला पोर्टलवर रजिस्टर करणं आवश्यक आहे. प्रमाणपत्रांची तपासणी होईल. सर्व सर्टिफिकेट जी तुम्ही अपलोड कराल त्या सर्व प्रमाणपत्रांची, सर्टिफिकेटची ऑनलाईन तपासणी ही केली जाईल. त्याच्यानंतरनं डिजिटल लॉकर जे आहे, केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकर प्रमाणे शासकीय वैधता जी आहे यामध्ये नसणार आहे. शासकीय वैधता असेल, हार्ड कॉपीची तुम्हाला गरज या ठिकाणी असणार नाहीये. सोयी काय आहेत तर पाहू शकता, प्रवासादरम्यान कागदपत्र हाताळण्याचा त्रास जो आहे हा तुमचा संपणार आहे. तर या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हे स्पष्टपणे मांडलेलं आहे. याचा लाभ आणि महत्त्व काय आहे, तर दिव्यांगांसाठी सोयी जी आहे, शारीरिक अडचणींमुळे कागदपत्र हाताळणे कठीण होतं आणि हे पोर्टल जे आहे लवकर आणि इझीमध्ये तुमचा जो समस्या आहे ही पूर्ण होऊ शकते, हा उपाय आहे. म्हणजे या अगोदर काय होतं, शारीरिक अडचणीमुळे लाभार्थी जे आहेत
दिव्यांग कार्यालयामध्ये जाऊन त्यांची कागदपत्र जमा करण्यामध्ये त्यांना अडचणी येत होत्या. मात्र आता दिव्यांगांसाठी हे सोयीचं ठरणार असून शारीरिक अडचणींमुळे जो कागदपत्रांचा त्यांना अडचणी येत होत्या त्या येणार नाहीयेत. त्यांची कागदपत्र ते ऑनलाईनच सबमिट करतील, जमा करतील आणि त्यांची समस्या हे पूर्ण होईल. तर या अंतर्गत घोटाळे सुद्धा रोखले जातील. भविष्यात डिजिलॉकर सारखी व्यवस्था उभी राहील, ज्यामुळे फसवणूक जी आहे ही थांबेल आणि दिव्यांग जे खऱ्या दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्या योजनांचा लाभ हा पूर्णपणे पोहोचेल. सरकारी वैधता सर्व कार्यालयात डिजिटल प्रमाणपत्र हे स्वीकारले जातील, जसे केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकरचा आहे. आणि हा निर्णय तुकाराम मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता खूपच चांगला असा महत्त्वपूर्ण असा निर्णय जो आहे राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला असून सगळी प्रक्रिया आता डिजिटल होणार आहे. आणि यासाठीच तुम्ही दिव्यांग बांधव असाल आणि अद्यापही नोंदणी केली नसेल दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर, तर आत्ताच ही नोंदणी पूर्ण करून घ्या, कारण सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला यामार्फत मिळणार आहे आणि कोणतीही कागदपत्र सारखी जमा करायची आवश्यकता लागणार नाहीये. ज्या पद्धतीने आपण यामध्ये सरकारला निवेदन केलं होतं, यामध्ये विनंती केली होती की ज्या पद्धतीने यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये कसं KYC जो आहे हा ऑनलाईन केला जात होता, त्याच पद्धतीने लाभार्थ्यांचं दिव्यांग बांधवांसाठी अशा पद्धतीची वेबसाईट सुरू करावी, पोर्टल सुरू करावी. तर याबाबत शासनाने शेवटी निर्णय घेऊन एक चांगली आनंदाची बातमी दिव्यांग बांधवांना दिलेली आहे. डिजिटल पोर्टलवर सगळी कागदपत्र अपलोड करून सगळ्या योजनांचा लाभ हा ऑनलाईन डिजिटल पद्धतीने घेतला जाऊ शकतो. कोणत्याही कागदपत्र जमा करायची आवश्यकता नाही. जे काही लाभार्थी असतील ज्यांना शारीरिक व्यंग असेल, अडचणी असतील, अशा दिव्यांग बांधवांना कागदपत्र जमा करायला जायची सुद्धा आवश्यकता लागणार नाहीये. तर अशा पद्धतीने खूप चांगला निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. नोंदणी अजून केली नसेल तर लवकरच करून घ्या. काही समस्या असल्यास कमेंट करा, SMS करा, WhatsApp करा. त्याचबरोबर यामध्ये सर्व्हरचा किंवा इतर जो समस्या आहेत त्या सध्या तात्पुरत्या असून लवकरच या समस्या क्लिअर होतील आणि तुम्हाला नोंदणी करता येईल. त्याबाबत सुद्धा आपण महत्त्वाचा व्हिडिओ हा घेणार आहोत. त्याचबरोबर मार्च महिन्यासाठी ज्यांचा हप्ता आला नाहीये त्याबाबत सुद्धा एक महत्त्वाचा व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत आपण अपलोड करणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.